नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ आणि अंतर्गत संघर्ष सुरू आहे. 15 वर्षांची सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आता उघडपणे 2 गटांमध्ये विभागला गेलाय. ममता बॅनर्जी यांच्या समोर पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उभं ठाकलंय. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्षात अंतर्गत असंतोषाचा स्फोट झालाय. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते ऋतुप्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष रथिननाथ बोस यांच्याकडे तब्बल 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केले. ऋतुप्रता बॅनर्जी यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून मान्यताही मिळवली आहे. पण ममता बॅनर्जींच्या अडचणी एवढ्यावरच संपत नाहीयेत. फक्त आमदारच नाही, संसदेमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसचे जवळपास 20 खासदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. जर असं झालं तर संसदेतील तृणमूलचं संख्याबळ 1 आकडी संख्येवर येईल. या संपूर्ण पराभवाचं आणि पक्षातल्या फुटीचं मुख्य कारण ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जाते. पण एक मात्र नक्की, महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं, अगदी तसाच पॅटर्न आता बंगालमध्ये दिसतोय. आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत असा दावा करणाऱ्या या बंडखोर गटानं सध्या तेच दाखवून दिलंय. एकनाथ शिंदे आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांच्या भूमिकेमध्ये नेमकं साम्य काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य शिवसेनेच्या आमदारांचं समर्थन होतं, तसंच ऋतुव्रत बॅनर्जी यांनाही बहुसंख्य आमदारांचं समर्थन आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर एकनाथ शिंदे यांचा आपल्या नेतृत्वावर विश्वास होता, कार्यपद्धतीवर आक्षेप होता. ऋतुव्रत यांचाही आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर म्हणजे ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास आहे, पण त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे. एकनाथ शिंदे यांचा संघटना आणि चिन्हावर दावा होता. ऋतुव्रत यांनीही तृणमूल काँग्रेस ही संघटना आणि पक्ष चिन्हावर दावा केला. शिंदे यांनी इतर पक्षामध्ये विलीनीकरण टाळलं आणि ऋतुव्रत यांच्या समोर विलीनीकरण टाळण्याचं आव्हान आहे. तृणमूल काँग्रेसची आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे यावर एक नजर टाकूयात. बंडखोर आमदार ऋतुव्रत बॅनर्जी यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे 58 आमदारांच्या स्वाक्षऱ्या सादर केल्या. पश्चिम बंगाल विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जा हा आम्हाला मिळावा अशी मागणी ऋतुव्रत बॅनर्जी यांनी केलेली आहे. पण ती तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्या अंतर्गत नाही, तर आपला जो वेगळा गट केलाय त्याच्या अंतर्गत. ऋतुव्रत बॅनर्जी यांनी केलेली ही मागणी विधानसभेच्या अध्यक्षांनी तत्वतः मान्य केल्याचा ऋतुव्रत यांचा दावा आहे. विरोधक म्हणून भाजपच्या चुकीच्या धोरणांना आम्ही विरोध करणारच आहोत, पण फक्त विरोधासाठी विरोध करणार नाही अशी भूमिका बंडखोर झालेल्या या आमदारांनी घेतली आहे. पण स्वतंत्र गट किंवा स्वतंत्र पक्ष याची काही अद्याप घोषणा ऋतुव्रत बॅनर्जी यांच्याकडनं करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असेल भविष्यातली हे स्पष्ट नाहीये. तृणमूल काँग्रेस हा ममता बॅनर्जींचा नाही, तर तो आता आमचा पक्ष आहे असा दावा सुद्धा ऋतुव्रत बॅनर्जी यांनी केलाय. वर त्यांनी हेही सांगितलंय की ममता बॅनर्जी यांना आमचा विरोध नाहीये, पण आमचा विरोध अभिषेक बॅनर्जींना आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी हे वक्तव्य केले. ममता बॅनर्जी यांनी आजही आम्हाला मार्गदर्शन करावं असं ऋतुव्रत बॅनर्जी यांनी भूमिका जाहीर करताना म्हटलं. आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी महत्त्वाच्या कायदेशीर बाबी या संदर्भातल्या सांगितल्या, त्यावर एक नजर टाकूया. या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे 2 कॉन्सेप्ट आहेत की मूळ राजकीय पक्ष आणि दुसरा हा विधिमंडळ पक्ष. आता विधिमंडळ पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्षातले जे निवडून आलेले आहेत त्या पक्षाच्या चिन्हावर ते सदस्य, आणि मूळ राजकीय पक्ष म्हणजे मूळ पक्षाचे जे सदस्य आहेत
त्यांच्या डिस्ट्रिक्ट युनिटचे सदस्य आहे, जिल्हा परिषदचे सदस्य आहे, पंचायत समितीचे सदस्य, कॉर्पोरेशनचे सदस्य, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मूळ राजकीय पक्षाचा त्याच्यामध्ये समावेश असतो. यामध्ये असं दिसतंय महाराष्ट्राप्रमाणे की हा पक्ष जो फुटलेला 58 आमदारांचा त्याला कदाचित अध्यक्ष मान्यता देईल. यामध्ये दुसरी अशी बाब मला सांगायची आहे की मूळ राजकीय पक्ष कोणता ही जी बाब महाराष्ट्राच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि अजूनही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाबतीत निर्णय दिलेला नाही. त्यामुळे हे सुद्धा प्रकरण कदाचित सर्वोच्च न्यायालयात जाऊन तिथे सर्वोच्च न्यायालयाचे इंटरप्रिटेशन होईल आणि त्यानंतरच ठरेल त्यांच्या निर्णयानंतर की हे पक्षांतरबंदी कायद्याच्या कसाटीतून वाचू शकेल की नाही. तर यामध्ये मला असं वाटतं की याचं इंटरप्रिटेशन तातडीनं होणं फार आवश्यक आहे आणि ह्या अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतर रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा कायदा आहे. त्यामुळे पॅरा 4चं इंटरप्रिटेशन, पॅरा 3चं इंटरप्रिटेशन हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या प्रकरणात जर लवकर दिलं तर तोच न्याय किंवा तोच प्रेसिडेंट या पश्चिम बंगालच्या केसमध्ये लागू शकेल. पण सध्या तरी मला वाटत नाही की त्यांच्या सदस्यांना जे फुटलेले सदस्य आहे किंवा विलिनीकरण त्यांनी क्लेम केलेलं ते सदस्य त्यांच्या सध्या तरी इमिडिएटली त्यांच्या पदाला काही कोणता धोका आहे असं वाटत नाही. असं त्याच्यातून लिगल पोझिशन दिसते. पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या प्रसंगात येणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. आणि तृणमूल काँग्रेस जी फुटतीये त्याचा घटनाक्रम नेमका काय काय घडलेला आहे निवडणुकांचे निकाल लागल्यापासून त्यावर एक नजर टाकूया. 4 मेला तृणमूल काँग्रेसनं लढवलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा निकाल लागला. या निकालामध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या कामगिरीचं कौतुक करा असे आदेश ममता बॅनर्जी यांनी दिले निकालाच्या 2 दिवसांनंतर म्हणजे 6 मे रोजी. मग 7 मे ते 18 मे मध्ये प्रचंड घडामोडी घडल्या. आमदारांमध्ये प्रचंड असंतोष तयार झाला आणि पक्ष अधिकाधिक बॅनर्जी कुटुंबाभोवती फिरू लागलाय अशी भावना बहुतांश आमदारांमध्ये व्यक्त व्हायला लागली. 19 मेला पक्षाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जहांगीर खान प्रकरणावरून ममता बॅनर्जी यांना पक्षाच्याच नेत्यांनी खडे सवाल केले. मग 22 मेला ऋतुव्रत बॅनर्जी आणि मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची नवी दिल्लीमध्ये योगायोगानं एक भेट झाली. मग सरकारचा आढावा बैठकींना विरोधी आमदारांना देखील बोलावलं जाणार या निर्णयाचं ऋतुव्रत बॅनर्जी यांनी कौतुक केलं. हे होतं 22 मेचं. मग 25 मेला विधानसभेतले गटनेते नियुक्तीच्या पत्रामध्ये आमदारांच्या खोट्या सह्या केल्या गेल्यात असा आरोप करण्यात आला तृणमूलच्याच काही नेत्यांकडून. आम्ही सह्या केलेल्या नाहीत, त्या सह्या खोट्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मग सह्यांचा मुद्दा हा 25 मेला खूप कळीचा ठरला. मग आमदारांच्या भेटीगाठी झाल्या आणि मग रणनीती बनवण्यासाठी वेग यायला सुरुवात झाली. मग सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला झाला 30 मे रोजी. तो तृणमूल काँग्रेसच्याच नेत्यांनी केल्याचं मग स्पष्ट झालं. मग 31 मेला ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्यानंतर एक बैठक बोलवली. पण या बैठकीला पक्षाच्या निवडून आलेल्या 80 पैकी फक्त 20 आमदार हजर राहिले. 1 जूनला ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांची ममता बॅनर्जी यांनी पक्षामधून हकालपट्टी केली. मग 3 जूनला 58 आमदारांनी बंड केलं आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे आपल्या स्वाक्षऱ्या सादर केल्या. पण राजकारण ही फार अजब गोष्ट आहे. तृणमूल काँग्रेस फुटली आहे. आता हा पक्ष पूर्णपणे रसातळाला जावा असं सत्ताधारी भाजपला वाटत असेल. असा विचार अनेकांनी केला असावा, पण तसं नाहीये. भाजपमधल्या अनेक नेत्यांना टीएमसी पूर्णपणे नष्ट व्हावी असं वाटतच नाहीये. त्यामागे एक मोठं राजकीय गणित आहे. भाजपमधल्या एका गटाला असं का वाटतंय की जर ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस पूर्णपणे कोलमडली तर राज्यात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण होईल. ही पोकळी भाजप भरून काढेल असं नाही, तर त्याचा थेट फायदा सीपीआयएम प्रणित डाव्या आघाडीला मिळू शकतो. डावी आघाडी काँग्रेससोबत हातमिळवणी करून भाजप समोर टीएमसी पेक्षा सुद्धा आणखी तगडं आणि मजबूत आव्हान उभं करू शकतं. ही भीती भाजप नेत्यांना वाटतेय. पश्चिम बंगालवर 34 वर्ष सलग राज्य करणारी डावी आघाडी गेल्या 15 वर्षात टीएमसीच्या राजवटीत पार रसातळाला गेली होती. विधानसभा आणि लोकसभेमध्ये डाव्यांचा एकही उमेदवार निवडून येत नव्हता. पण आता परिस्थिती बदलतीये. 2016 नंतर पहिल्यांदाच सीपीआयएमनं डॉमकल विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आणि आपलं खातं उघडलं. थोडक्यात काय,
तृणमूल काँग्रेसमधल्या बंडखोरीमुळे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचं भाकीत खरं ठरताना दिसत असलं तरी टीएमसीचा हा अंत भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. टीएमसी खिळखिळी झाल्यामुळे बंगालमध्ये पुन्हा एकदा डावे विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.